अजित पवारांच्या निधनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक वेळापत्रकात बदल। आता 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला होणार मतदान, तर 9 फेब्रुवारीला लागणार निकाल। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून प्रचार स्थगित। अजितदादांच्या निधनामुळे पक्षावर शोककळा। निवडणुकीसाठी कुठलीही रॅली किंवा प्रचार सभा होणार नाही। अजित पवारांच्या वाट्याची खाती मिळण्यासाठी राष्ट्रवादी आज मुख्यमंत्र्यांना देणार पत्र। अजित पवारांकडे क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। दादांची खाती राष्ट्रवादीकडेच राहावी अशी पक्षाची भावना। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावं यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचा आग्रह। सूत्रांची माहिती, प्रफुल्ल पटेलांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची ही माहिती। लवकरच विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता ठरवला जाणार। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा हीच अजितदादांना श्रद्धांजली राहील। राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांची मागणी। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची इच्छा। अंकुश काकडे आणि अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट। शरद पवार यांच्या वाढदिवशीच एकत्रीकरण होणार होतं, पण कुठे माशी शिंकली माहिती नाही। अजितदादांनी केलं होतं विलिनीकरणावर भाष्य। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचं फडणवीसांच्या पत्राला उत्तर। ब्लॅक बॉक्स ताब्यात, पारदर्शी कालबद्ध पद्धतीने तपास होईल। विमान अपघात तपास ब्युरोकडून तपास सुरू। अहवाल महाराष्ट्र सरकारलाही देऊ, पत्रात उल्लेख। पुण्याच्या महापौराची निवड 9 तारखेला होणार। 4 वर्षांनंतर पुणे शहराला महापौर मिळणार। प्रशासक राज संपणार। बहुमत असल्यानं महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार।